इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी उत्तरासह सराव पेपर अवश्य पहा. गुण 20 वेळ 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. द्वितीय घटक चाचणी विषय इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वी गुण 20 वेळ 1 तास. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. भारत सरकारने 1975 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. उत्तर आहे अ. फुलरेणू गुहा. प्रश्न क्रमांक 2 अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. उत्तर आहे अ. डॉक्टर होमी भाभा. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वाक्यात उत्तरं लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. विद्यार्थी मित्रांनो, यामधून जी जोडी चुकीची आहे ते ओळखून लिहिणे अपेक्षित आहे. गट 1 मधील चुकीची जोडी आहे क. अरक विरोधी आंदोलन, भ्रष्टाचाराला विरोध ही जोडी चुकीची आहे. गट 2 मध्ये चुकीची जोडी आहे ड. डॉक्टर राजा रामण्णा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष ही जोडी चुकीची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. कोणतीही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1 पुढील संकल्पना चित्र तयार करा. महिलांच्या संदर्भातील कायदे. उत्तर हुंडा प्रतिबंध कायदा, सती प्रतिबंध कायदा, प्रसूती सुविधा अधिनियम कायदा आणि पोटगीबाबतचा कायदा. प्रश्न क्रमांक 2 भारताच्या कृत्रिम उपग्रहांची नावे. 1. आर्यभट्ट, 2. भास्कर 1, 3. ॲपल आणि 4. इनसॅट 1B. प्रश्न क्रमांक 2 ब. टिपा लिहा. कोणतीही एक. 1. पोखरण अणुचाचणी, 2. पोटगी, 3. मानव अधिकार संरक्षण कायदा. प्रश्न क्रमांक 3 अ. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही एक. 1. भारतात स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली. 2. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. 3. अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. प्रश्न क्रमांक 3 ब. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतीही एक. 1. चिपको आंदोलनाची माहिती लिहा. 2. अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची प्रगती लिहा. आणि 3. अल्पसंख्याक यांविषयी माहिती लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा. राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 4 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. योग्य उत्तर आहे ब. न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 2 भारताची आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश. उत्तर आहे क. नेपाळ. प्रश्न क्रमांक ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. 2. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. आणि 3. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. उत्तर 1. हे विधान बरोबर आहे. 2. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. 3. आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. 4. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 2 संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. उत्तर 1. हे विधान चूक आहे. 2. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. 3. देश श्रीमंत असो व गरीब, मोठा असो व छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. प्रश्न क्रमांक 3 संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. उत्तर 1. हे विधान बरोबर आहे. 2. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता? 3. 1946 मध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न भारताने उपस्थित केला. 4. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले आहे. प्रश्न क्रमांक 5 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतीही एक सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश: अमेरिका, फ्रान्स, रशिया, चीन. प्रश्न क्रमांक 2 युरोपीय राष्ट्रे व भारत यांच्यात या क्षेत्रात झालेले करार: हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा आणि संशोधन. प्रश्न क्रमांक 5 पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक सिमला करार, 2 युनेस्को आणि 3 शांती सेना. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही संकल्पना आपल्याला पुढे स्पष्ट करून दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा. संकल्पना स्पष्ट करा. 1. सिमला करार. 1972 साली भारत व पाकिस्तान संघर्ष द्विपक्षीय म्हणजेच आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यावर आधारित सिमला करार झाला. 2. सिमला कराराचा पाकिस्तानने भंग केला. 3. पाकिस्तानने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेत प्रवेश केला. प्रश्न क्रमांक 2 युनेस्को. उत्तर: 1. सभासद राष्ट्रात शिक्षण, विज्ञान, संस्कृती यांबाबतीत आदानप्रदान करून राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवते. 2. सर्व राष्ट्रांच्या सहकार्यातून जगात शांतता व सुरक्षितता कायम टिकवण्याचा प्रयत्न करते. प्रश्न क्रमांक 3 शांती सेना. उत्तर: 1. जगातील संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम शांती सेना करते. 2. संघर्षग्रस्त प्रदेशात सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधण्यासाठी सहाय्य केले जाते. 3. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैनिक पाठवले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. आपल्या चॅनेलवर सर्व विषयांचे, सर्व इयत्तांचे पेपर दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.